काही भावना शब्दांत मांडता येत नाहीत आणि काही प्रेमकथा काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही हृदयात घर करून राहतात। ही कथा आहे दोन मनांची, सीमा आणि सतीशची, ज्यांनी एकमेकांवर प्रेम केलं पण ते व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ कधीच मिळाला नाही। समाजाच्या चौकटी, जबाबदाऱ्या आणि वेळेच्या वावटळीत त्यांचं प्रेम हरवलं, पण नियतीने पुन्हा एकदा त्यांना समोरासमोर आणलं। अशा एका क्षणी जेव्हा हृदयात दडलेलं प्रेम बोलून दाखवणं हीच खरी मुक्तता वाटली। ही गोष्ट आहे त्या प्रेमाची जे परिस्थितीवर नाही तर माणसाच्या स्वभावावर, त्याच्या निस्वार्थ भावनांवर उभं होतं। म्हणतात ना, परिस्थिती जेव्हा आयुष्याशी खेळायला लागते तेव्हा कधी काळ बदलतो तर कधी माणूस। ही कथा आहे त्या मुलाची जो कधी कॉलेजमधला सगळ्यांचा लाडका होता, ज्याच्या डोळ्यात मोठमोठे स्वप्न होती आणि मनात एका खास व्यक्तीसाठी गोड प्रेम। पण एक दिवस काहीसं असं घडलं की तोच मुलगा आज एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळवण्यासाठी रांगेत उभा होता आणि समोर बसलेली होती तीच मुलगी जी त्याच्या मनात होती पण ज्याच्यापर्यंत तो कधीच आपल्या भावना पोहोचवू शकला नाही। काळाने या दोघांना पुन्हा एकत्र आणलं, पण आता परिस्थिती तशी नव्हती। शेवटी असं काय घडलं होतं की एका ऑटो ड्रायव्हरची मुलगी हॉटेलची मालकीण झाली आणि एका मोठ्या दूध व्यापाऱ्याचा मुलगा नोकरांच्या रांगेत उभा राहिला। ही सगळी सत्यकथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे घडणार आहे ते त्या प्रत्येक हृदयाची कहाणी आहे ज्याला परिस्थितीने गप्प बसायला भाग पाडलं पण प्रेम अजूनही जिवंत होतं। पण कथा पुढे जाण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि शहराचं नाव नक्की लिहा। मित्रांनो, ही खरी गोष्ट आहे मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये राहणाऱ्या सतीशची। त्याच्या वडिलांकडे वडिलोपार्जित जमीन होती, शिवाय त्यांचा दुधाचा मोठा व्यवसाय होता। त्याची आई दररोज सकाळी मंदिराच्या घंटांच्या आवाजासोबत उठायची आणि आपल्या मुलाच्या कपाळावर प्रेमाने किस घेत म्हणायची, माझा मुलगा एक दिवस मोठा माणूस होईल। सतीशनेही मोठमोठी स्वप्न पाहिली होती। त्याच्याही डोळ्यांत आत्मविश्वास होता की इंदौरच्या सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये शिकून तो काहीतरी बनेल, काहीतरी करून दाखवेल। कॉलेजमध्ये त्याचा चेहरा सगळ्यांना ओळखीचा होता, पण एक चेहरा असाही होता जो त्याला नेहमी शांतपणे पाहायचा, एका मुलीचा जिचं नाव सीमा होत। सीमा रोज तिच्या वडिलांच्या ऑटोतून कॉलेजमध्ये यायची। सीमा फारसं बोलायची नाही, कुणाशी जास्त मिसळायची नाही, ती फक्त आपल्या पुस्तकांमध्ये हरवलेली असायची। ती कधीही सतीशशी काही बोलली नाही। पण एक दिवस जेव्हा एक मुलगा तिला ऑटोवाल्याची मुलगी म्हणून चिडवायला लागला तेव्हा सतीशने संपूर्ण वर्गासमोर त्या मुलाला सुनावत म्हटलं, तुझ्या वडिलांचं काय मोठेपण आहे, ते सुद्धा सरकारी ऑफिसमध्ये पाणीच पुरवतात। जर तुझ्यात शिष्टाचार नसेल तर गप्प बस। त्या दिवशी सीमाच्या डोळ्यांत सतीशसाठी एक वेगळीच चमक होती आणि सतीशला कदाचित याची जाणीवही नव्हती की त्याच्या एका बोलण्याने सीमाच्या मनात त्याच्यासाठी एक खास जागा तयार झाली होती। हळूहळू ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले। कधी लायब्ररीत भेटणं, कधी कॅन्टीनमध्ये एकाच टेबलवर दोन वेगवेगळ्या पुस्तकांत हरवून बसणं आणि कधी डोळ्यांतूनच तासनतास संवाद साधणं। पण कोणालाच काही बोलायचं नव्हतं, कारण दोघांनाही भीती वाटत होती की जर प्रेम व्यक्त केलं आणि समोरच्याने नकार दिला तर ही जवळीक सुद्धा संपेल। सीमाचे वडील साधं सरळ जीवन जगणारे होते, ऑटो चालवून आपल्या मुलीला शिकवत होते। एक दिवस त्यांनी सीमाचं लग्न ठरवलं, एका चांगल्या मुलासोबत जो बँकेत नोकरी करत होता। जेव्हा सतीशला याची बातमी मिळाली तेव्हा त्याचं संपूर्ण अस्तित्व हादरून गेलं आणि ज्या दिवशी सीमाने त्याला आपल्या लग्नाचं आमंत्रण दिलं तेव्हा सतीश हसला खरा, पण त्या हास्याआड त्याचं तुटलेलं मन मोठ्यानं ओरडत होतं। त्या संध्याकाळी जेव्हा सगळे कॉलेजमधले मित्र सीमाच्या लग्नाला चालले होते, सतीशने नकार दिला। पण त्याच्या एका मित्राने फोन करून म्हटलं, जर तुझं प्रेम खरं असेल तर तिच्या आनंदात सामील होणं तुझं कर्तव्य आहे। आणि मग सतीश सीमाच्या लग्नात पोहोचला। पण दरवेळी जेव्हा त्याने सीमाला लग्नमंडपात पाहिलं त्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहत आणि तो मान चुकवून कुणालाही न दिसता ते पुसत असे। जेव्हा सीमाचं लग्न झालं तेव्हा सतीश पुन्हा आपल्या गावी परतला, पण त्याचं मन आता कुठल्याच कामात लागत नव्हतं। एका बाजूला सीमा तिच्या नव्या संसारात, सासरच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेली होती। सतीश आपल्या वडिलांच्या दूध व्यवसायात हातभार लावू लागला होता। वडील आता वृद्ध झाले होते आणि आईची तब्येतही अनेकदा बिघडायची।
हळूहळू सगळं काही पूर्वपदावर येत होतं, पण नशिबाच्या मनात काही वेगळंच होतं. एका दिवशी सतीशच्या वडिलांनी एक नवीन कामगार ठेवला. तो दिसायला सभ्य वाटत होता, पण त्याच्या मनात विष होतं. एक दिवस त्याने दुधाच्या पुरवठ्यात काहीतरी विषारी रसायन मिसळलं, ज्यामुळे शहरात अनेक लोकांची तब्येत बिघडली आणि सतीशच्या संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल झाला. पोलीस, कोर्ट, वकील, दंड आणि पोलीस ठाणे यांचे फेर सुरू झाले. काहीच महिन्यांत त्यांची वडिलोपार्जित जमीन विकावी लागली आणि दूध डेअरी कायमची बंद झाली. कुटुंबाची प्रतिष्ठा मातीमोल झाली होती आणि ज्या दिवशी कोर्टातून सुटका झाली त्याच रात्री सतीशच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जग सोडून गेले. त्या एका रात्रीने सतीशचं संपूर्ण आयुष्य हिरावून घेतलं होतं. आता ना व्यवसाय उरला होता, ना वडील, फक्त आई आणि लहान बहीण, ज्यांचा आधार केवळ सतीश होता. तेच दिवस होते जेव्हा सतीशला एका किराणा दुकानात नोकरी मिळाली. तिथे त्याला महिन्याला केवळ 10,000 रुपये मिळायचे. पण आईच्या औषधांचा खर्च, बहिणीचं शिक्षण आणि घरखर्च यात त्याची पगाराची रक्कम संपून जायची. तो रोज दुकानदार मालकाला म्हणायचा, साहेब थोडा पगार वाढवा, घरी फारच हाल आहेत. पण मालक हसत हसत टाळायचा. त्या दुकानात अजून एक मुलगा काम करायचा, त्याचे नाव रवी होत. एक दिवस रवीने सतीशला सांगितलं, भाऊ सतीश, मी ही नोकरी सोडतोय. मला एका 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली आहे, 15,000 रुपये पगार. तुलाही हवी असेल तर अप्लाय कर. सतीशला जणू आशेचा एक नवा किरण मिळाला. विचार करून दुसऱ्याच दिवशी तो त्या हॉटेलमध्ये पोहोचला आणि जेव्हा तो इंटरव्ह्यू रूममध्ये गेला तेव्हा तिथे बसलेल्या बाईला पाहून त्याचे पाय जागेवरच थबकले. तो चेहरा, त्या डोळ्यांचा स्पर्श वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये पाहिलेला होता. ती बाई म्हणजे सीमा होती. त्याचं अपूर्ण प्रेम, जिच्याशी कधी काही बोलणंही झालं नव्हतं, ती आज त्या 5 स्टार हॉटेलची मॅनेजर बनून त्याच्या समोर बसली होती. सीमानेही त्याला एका नजरेत ओळखलं, पण चेहऱ्यावर कुठलीही आश्चर्याची भावना नव्हती. फक्त एक शांत, सदैव स्मित हास्य आणि एक प्रश्न, तर सांगा सतीशजी, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? सतीशला काहीच समजत नव्हतं तो काय उत्तर देणार, पण कसंबसं स्वतःला सावरत सतीश म्हणाला, मॅडम, मला या नोकरीची खूप गरज आहे. मी प्रामाणिकपणे काम करीन. फक्त एक संधी हवी आहे. सीमाने कोणताही दुसरा प्रश्न विचारला नाही, फक्त एवढंच म्हणाली, उद्यापासून नोकरीवर या. 25,000 रुपये पगार असेल आणि इमानदारी सगळ्यात महत्वाची आहे. सतीश डोकं झुकवून तिथून बाहेर पडला, पण त्याच्या मनात एक प्रचंड वादळ उसळलं होतं. सीमाने खरंच त्याला ओळखलं होतं का? जर हो, तर तिने असा थंड प्रतिसाद का दिला? पुढचे काही दिवस सतीश रोज हॉटेलमध्ये यायचा, आपली ड्युटी करत शांतपणे निघून जायचा. सीमा आणि त्याच्यात फक्त वेटर आणि मॅनेजरमध्ये जेवढं बोलणं होतं तेवढंच संभाषण व्हायचं, ना जास्त ना कमी. पण हॉटेलमधल्या बाकी स्टाफला लवकरच जाणवलं होतं की या दोघांमध्ये काहीतरी आहे, काहीतरी जुनं, काहीतरी अपूर्ण. सीमालाही जाणवत होतं की सतीश तिच्या नजरेतून सतत टाळण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या डोळ्यांमध्ये आजही अनेक प्रश्न आहेत जे कधी विचारले गेले नाहीत आणि ज्यांना उत्तर मिळाली नाहीत. आणि मग एका संध्याकाळी जेव्हा हॉटेल थोडं रिकामं होतं, सीमाने सतीशला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. हळू आवाजात म्हणाली, सतीश, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? सतीश थोडा गोंधळला, पण म्हणाला, माझ्याकडे आता फक्त वेळच वेळ आहे मॅडम. सीमा हळूच हसली, चल बाहेर जाऊया, थोड्या गप्पा मारायच्या आहेत. ते दोघं हॉटेलच्या जवळच असलेल्या पार्कमध्ये गेले आणि एका बाकावर बसले. सुरुवातीला थोडं शांततेचं वातावरण होतं. मग सीमाने विचारलं, सतीश, तुझं घरचं दुधाचं काम तर चांगलं चालत होतं ना? मग ही नोकरी, हे हालात, सगळं कसं बदललं? सतीशने एक खोल श्वास घेतला आणि मग हळूहळू त्याची सगळी कहाणी सांगायला सुरुवात केली की कसं दुधाच्या व्यवसायात विष मिसळलं गेलं, कशी बदनामी झाली, कशी केस झाली, कसं वडिलांचं निधन झालं आणि आता आईच्या औषधं आणि बहिणीच्या लग्नाची चिंता घेऊन ही नोकरी स्वीकारावी लागली. सीमाच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. ती सतीशची अवस्था समजू शकत होती आणि स्वतःला थांबवू शकली नाही. तिने सतीशचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, सतीश, तू हे सगळं एकट्यानं सहन केलंस आणि कोणालाही सांगितलंस नाही? सतीश हलकसं हसला, काय सांगितलं असतं सीमा? तू तर आता दुसऱ्याची झाली होतीस. मी कोण होतो जो माझ्या वेदना घेऊन तुझ्याकडे आलो असतो?
सीमाचं मन भरून आलं. ती काहीच बोलली नाही, पण तिचे डोळे सगळं बोलत होते. काही क्षणांनी सतीशने विचारलं, पण तुझं काय? तुझं लग्न तर दुसऱ्या शहरात झालं होतं ना, मग इथे हॉटेल मॅनेजर? सीमाने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, लग्नाच्या काही महिन्यातच माझ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबानं मला घराबाहेर काढलं. मी पुन्हा माहेरी आले. एक दिवस माझ्या मावस बहिणीने, जी एका मोठ्या बिझनेसमनशी लग्न करून श्रीमंत झाली होती, तिनं मला मदत केली. तिने मला 2.5 लाख रुपये दिले. मग मी एका छोट्या ढाब्यापासून सुरुवात केली. हळूहळू तो ढाबा आज हे हॉटेल बनलं. सतीश अचंबित झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर सीमासाठी गर्व दिसत होता. खूप धैर्य दाखवलंस तू, सतीश म्हणाला. सीमाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, आणि तू खूप संयम. कदाचित ह्याच संयमालाच खरं प्रेम म्हणतात. सतीश शांत राहिला. त्याच्या मनात वादळ होतं, पण ओठ मात्र गप्प होते. सीमाने मग पुन्हा विचारलं, सतीश, आजपर्यंत लग्न का नाही केलंस? सतीशने मान खाली घातली. नाही, तशी कधी गरजच वाटली नाही. बहिणीची जबाबदारी होती आणि खरं सांगायचं झालं तर मनाने कधीच कुणाला आपलं मानलंच नाही. सीमा हळूच हसली. का? कधी कोणी आवडलंच नाही का? सतीश थोडंसं टाळण्याच्या सुरात म्हणाला, वेळच मिळाला नाही. आणि आवडण्याने काय होतं? नशिबात जे लिहिलं तेच होतं. सीमा शांत राहिली, पण तिच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत होतं की तिचं नशीबही काहीसं असंच काहीतरी घेऊन गेलं होतं. पण कदाचित आता काहीतरी परत मिळण्याची वेळ आली होती. त्या रात्रीनंतर सीमा आणि सतीश यांच्या भेटी हळूहळू वाढू लागल्या. आता ते फक्त वेटर आणि मॅनेजर नव्हते, तर दोन अशी मनं होती जी एकमेकांच्या जखमा समजून घेत होती. प्रत्येक संध्याकाळी ते काही क्षण एकत्र घालवत गेले, जिथे ते भूतकाळाच्या वेदना वाटून घेत होते. सतीशला सीमाशी बोलल्यानंतर नेहमीच एक वेगळा शांतपणा वाटायचा, आणि सीमाला नेहमीच वाटायचं की जो माणूस सर्वात वाईट काळातही बदलला नाही, तोच खरा असतो. आणि मग एक दिवस हॉटेलमध्ये एक खास पाहुणा आला. सतीशचा कॉलेजमधला जुना मित्र विवेक, जो त्याच्या बायकोसह आला होता. एकदम सुसज्ज, एका प्रतिष्ठित कुटुंबासारखा. सतीश त्याला पाहून खुश झाला, पण विवेक मात्र आश्चर्यचकित झाला. अरे सतीश, तू इथे वेटर आहेस? आणि मग त्याची नजर सीमावर गेली. सीमा, तू इथे मॅनेजर? सीमाने सौम्य हसत उत्तर दिलं, नाही विवेक, आता फक्त मॅनेजर नाही. हे हॉटेल माझं आहे. हे ऐकून विवेक आणि त्याची पत्नी एकमेकांकडे पाहू लागले. जणू काही जुना प्रसंग त्यांच्या मनात पुन्हा जिवंत झाला होता. तेव्हा विवेकची पत्नी हळूच म्हणाली, विवेक, ही तीच सीमा ना? ती आणि सतीश, ज्यांच्याविषयी तू कॉलेजमध्ये बोलायचास? विवेक थोडासा घाबरला, पण सीमा लगेच लक्षात घेतलं. कसली गोष्ट विवेक? काय सांगायचास तू? विवेकने मान खाली घातली, पण त्याच्या पत्नीने सगळी कहाणी सांगून टाकली. कॉलेजमध्ये सतीश तुला खूप प्रेम करत होता सीमा. रोज तुझं नाव घेत असायचा. ज्या दिवशी तू त्याला लग्नाचं आमंत्रण दिलं होतंस, तो दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होता. पण त्याने काही बोललं नाही, कारण तुझं सुख त्याच्या प्रेमाहून जास्त महत्वाचं होतं. सीमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने सतीशकडे पाहिलं. तो शांत उभा होता, जणू ही गोष्ट कधीच कुणाला सांगायची नव्हती. सीमाच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू साक्ष देत होते. तर म्हणूनच तू कधी लग्नच केलं नाही? सतीशने काहीही न बोलता केवळ हलकसं हसून नजर खाली केली. तो क्षण खूप भावनिक होता. एक मुलगी, जी आज पुन्हा आपल्या अपूर्ण प्रेमाच्या खोलीत पोचली होती. त्याच रात्री, जेव्हा हॉटेल बंद होणार होतं, सीमाने सतीशला तिच्या केबिनमध्ये बोलावलं. हळूच म्हणाली, सतीश, जर मी तुला काही विचारलं तर वाईट वाटून घेणार नाहीस ना? सतीश म्हणाला, बोल ना सीमा, आता असं काही उरलेलं नाही की वाईट वाटेल. सीमाने एक दीर्घ श्वास घेतला. मग त्याच्या डोळ्यांत बघत विचारलं, सतीश, तू माझ्याशी लग्न करशील का? सतीश अवाक झाला, जणू त्याची सगळी दुनिया एका क्षणात थांबून गेली. सीमा, तू काय म्हणतेस? तू या हॉटेलची मालकीण आहेस आणि मी एक वेटर. सीमाने त्याचं बोलणं थांबवलं. तू तेव्हा माझ्यावर प्रेम केलं होतंस जेव्हा मी एका ऑटो ड्रायव्हरची मुलगी होते. आता जर मी काही बनले असेल तर मला हक्क नाही का की मी तुला माझं आयुष्य देऊ शकते? सतीशच्या डोळ्यांतही अश्रू आले. तो काही बोलू शकला नाही. सीमा म्हणाली, जर आजही तुझ्या मनात माझ्यासाठी ती जागा आहे तर सांग, नाहीतर मी पुन्हा एकदा शांत होईन.
कायमची. आणि त्या क्षणी सतीशने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यांत बघितलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, मी आजही फक्त तुझ्यावर प्रेम करतो. आणि जर तू तयार असशील तर मी आयुष्यभर तुझा होईन. दोघांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक वेगळाच सुकून होता. काही आठवड्यांनंतर शहरात एक बातमी पसरली, एका हॉटेलच्या मालकिणीने तिच्या वेटरशी लग्न केलं. लोक चर्चा करत होते, कुणी हसले, कुणी टोमणे मारले. पण जेव्हा त्यामागची खरी कहाणी समजली तेव्हा सगळे म्हणाले, खरं प्रेम असं असतं. आता सीमा आणि सतीश एकत्र होते. सीमाने सतीशच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि सतीश त्या हॉटेलचा मालक झाला, जिथे कधी काळी तो केवळ नोकरी मागायला आला होता. कधी कधी अधुरी राहिलेली प्रेमकथाही पूर्णत्वाला जाऊ शकते, फक्त थोडं धैर्य, थोडा विश्वास आणि वेळेची साथ लागते. सतीश आणि सीमा यांची गोष्ट आपल्याला हे शिकवते की सच्चं प्रेम कधीही कमी होत नाही, ते फक्त वेळेच्या कुशीत झोपलेलं असतं. जेव्हा ते पुन्हा जागं होतं तेव्हा त्याची ताकद आणि सौंदर्य अजूनच गडद भासतं. प्रेम म्हणजे केवळ भावनांची देवाणघेवाण नाही, तर एकमेकांसाठी समर्पित होण्याची तयारी. आणि म्हणूनच जेव्हा समाज विचारतो की एका वेटरशी एका हॉटेल मालकिणीने का लग्न केलं, तेव्हा उत्तर फक्त एकच असतं, कारण तो सच्चा प्रेम होता. तर मित्रांनो, कधी कधी अपूर्ण प्रेम देखील पूर्ण होऊ शकतं. फक्त वेळ थोडा लागतो आणि थोडी वाट पाहावी लागते. तुम्हीही कधी अशा अपूर्ण प्रेमाचे साक्षीदार झाला आहात का? कधी आयुष्याने तुम्हाला पुन्हा त्या व्यक्तीसमोर उभं केलंय का, जी एकेकाळी तुमचं सर्वस्व होती? जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर ती शेअर करा आणि सच्च्या प्रेमावर अजूनही विश्वास ठेवणाऱ्यांपर्यंत पोहोचवा. कारण प्रेम कधीच मरत नाही, ते फक्त योग्य क्षणाची वाट बघत असतं. पुन्हा भेटू एक नव्या कथेसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.